आमच्याकडे 2021चं रजिस्ट्रेशन आहे. 95 पासूनचं आमचा 95 पासून इथे मंदिराचं पूजा अर्चा चालायची. रिक्षावाले दर्शन करायचे ते शेवटी इथे सेक्टर 15 आणि 14 वसाहत होती आणि या वसाहतीमुळे लोकांचं रिक्षा स्टँड हेच होतं. इथूनच लोक जायचे. तेव्हा छोटं मंदिर रिक्षावाल्यांनी बनवलेलं मंदिर होतं. त्याला हे जोशी बिल्डर आहेत त्यांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं. नंतर मग रीतसर 2021ला त्याचं रजिस्ट्रेशन करून 2021चं रजिस्ट्रेशन आहे आणि तेव्हापासून त्याची संपूर्णपणे आणि 2005च्या नंतर मग मंदिर मोठं स्वरूपात बांधलं गेलं. त्याला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न चालला. तसं काय त्याच्यानंतर झालेलं नाही. असा कुठेही झाला नव्हता. गोपीनाथ तुकाराम मुंडेने सुद्धा थोडं कारवाई केली नव्हती. त्या ठिकाणी मंदिराचा एक कॉलम जे स्लॅब होतं, स्लॅब थोडं निष्कृष्ट झाल्यामुळे ते तोडलं गेलं. पावसाचे दिवस होते आणि ते काय तोडणं गरजेचं होतं म्हणून ते आम्ही लोकांनी ठरवून ते तोडलं. तुकाराम मुंडेने कोणी ठरवलं? कुठल्या रेकॉर्डमध्ये आहे का त्या मंदिरावर नगरपालिकेने कारवाई केलेली? दाखवून द्यावी. मँग्रोजला कोणी हात त्याला उलट आम्ही मँग्रोजचं संगोपन करतो. मँग्रोजचं संगोपन आम्ही करतो. आमच्यामुळे मँग्रोजला तिथे हात नाही लागला, कुठं भरणी नाही झाली. मँग्रोजचं संगोपन आम्ही केलं. कोण मँग्रोजला हात लावतो? आमच्या स्पोर्ट्स क्लबच्या बाजूला सुद्धा मँग्रोजचं संगोपन आम्हीच करतो. नाहीतर तेवढं तिथे फिलिंग घेऊन तिथे अजून एक झोपडपट्टी बसली गेली असती. बघा, म्हणजे विजय चौगुले ट्रस्ट नाही, इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. हा विजय चौगुलेचा वैयक्तिक विषय नाही. इथं सर्वसामान्य नागरिकांचा तो विषय आहे. त्या सर्व गणेश इच्छापूर्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचा विषय आहे आणि त्या याच्याने आम्ही ही लढाई लढणार आहे. आणि उद्या वेळ काळ आली तर आम्ही कोणी शांत बसणार नाहीये. याची जी काय लढाई लढायची आम्ही ती लढायची. आम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही. पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत. मला सुद्धा त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आहे. आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत त्या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे, इथं युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे. आम्ही सर्वजण आम्ही एकमेकाशी आम्ही चर्चा करून त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी सांगितलेलं योग्य वेळेला डिसिजन घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस पकडलं जाणार नाही आणि जनतेला त्या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ, असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. आणि तसं आम्ही त्याच्याबद्दल मेसेज पोहोचवतो. आणि जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही, त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या जाऊन जर प्रशासनाने इथे काही करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल. आम्ही गोळ्या खायला आणि तयार आहोत. आम्ही अटक तर होणार नाही, पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो. शेवटी काही झालं तरी चालेल, पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय चौगुले आहे. या इथे एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल चाललेलं आहे. आणि आम्ही इथं सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहेत, आम्ही त्यापर्यंत पोहोचवणार आहोत, फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. शिंदे साहेबांचं जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस याबाबत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिक्सर साहेब जे काय प्रशासनाने बोलायचं ते बोलतील. या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वाढत हे बघा, इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे. भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वीकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने गुन्हे गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे.
एन कंपनीला बसणार आहे, आमदाराच्या कंपनीला बसणार आहे, म्हणून त्याचा हा स्वार्थ चालला. हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे, म्हणून हे त्यांचं इकडचं या नव्या मुंबईचं वातावरण त्याचं बिघडायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे. महायुती आमच्या अभेद आहे, ज्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आमची लढाई आम्ही लढणार आहोत. आणि शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत ते फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत आणि शिंदे साहेब हे सर्व ते बघतो. बघा इथं युवासेना जिल्हाध्यक्ष बसले, आमचा जिल्हाध्यक्ष पण येत आहे, आमची इथंच आहे, आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता 15 दिवसाला जे कार्यक्रम झाले शिवसेनेची वाढणारी ताकद बघून जे काही लोकांना ते